आता बातम्या सविस्तर। श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीत दाखल झाली। यावेळी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। तसंच यावर्षी चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे हेच पांडुरंगाकडे साकडं घातल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलं। आपल्या सोबत सुनेत्रा वहिनी पवार आहेत। वहिनी, काय सांगाल, काय भावना आहेत? आज बारामतीमध्ये पालखी येत आहे, काय बारामतीमध्ये आज पालखीचं आगमन होत आहे। सगळी बारामती स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। प्रचंड उत्साह सगळ्यांमध्येच आहे। पंढरीच्या दर्शनाच्या ओढीनं आज सगळी ही जे वारकरी मंडळी इथे इथे आलेली आहे आणि त्यांचं दर्शन सुखरूप होण्यासाठी ही बारामती सुद्धा त्यांचं स्वागत आणि त्यांची व्यवस्था सुखरूप होण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि आम्ही सगळेच पालखीच्या आतुरतेमध्ये आहोत। वहिनी, उद्या दादा पालखीमध्ये बारामती ते काटेवाडी चालणार आहेत, काय सांगाल या संदर्भात? नक्की मागच्या वर्षी दादा पालखीच्या स्वागतासाठी बारामतीमध्ये आलेले होते आणि त्याच पद्धतीनं उद्याही स्वागतासाठी दर्शनासाठी दादा येणार आहेत। राज्यभरामध्ये दुष्काळाची स्थिती आहे, शेतकरी चिंतित आहे, काय पांडुरंगाला काय साकडं घालायला आज? आपल्याला माहिती आहे दरवर्षीप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पावसाची कमतरता आहे। सर्व दूर पाऊस पडू दे, माझा बळीराजा सुखी होऊ दे हेच मागणं आम्ही सगळेजणच पांडुरंगाचरणी मागत आहोत। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।